खरं म्हणजे मी प्रवचन तुमच्याजवळ बोलून करणार. प्रवचन असं माझं नसतं. माझं प्रवचन असं आहे की तुम्हाला माझं बोलणं समजलंय आणि ते स्पष्ट आणि सखोल सांगणं हे माझं मी काम करतो. त्याच्यावरती माझं काम चालू आहे की लोकांना जे आपण काय बोलतो, जे आपण करतो, जे आपल्याला सुख आहे ते काय नेमकं आपलं काय आहे. कारण आपल्याला ते माहीत नसतं. आपण बोलतो कारण आपल्याला काही माहीत नसतं. पहिल्या प्रथम आज नागपंचमी आहे. नाग म्हणजे कोण आहे? माणसं. आपल्यासारखीच माणसं आहे. पूर्वी नाग लोक होऊन गेले. पण नाग बौद्ध धर्मात नाग कोणाला म्हणत नाही की हत्ती आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये हत्तीला नाग म्हणत होते. पण तुम्हाला काही भाषा बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते. काही मला उदाहरण सांगतो तुम्हाला. पूर्वी आज स्त्रियाला काय म्हणतात? परवा कुठली भाषा सांगितली कसा घरी या मर्या पाणी शब्द आज संस्कृत शब्द आहे. पाणीमध्ये काय म्हणतात? नाही. तुम्ही आता एखाद्या लग्नाच्या पत्रिका बघत असाल, त्या पत्रिकेमध्ये काय देतात? दारिका आणि दार. दारिका म्हणजे पत्नीसाठी शब्द वापरले दार. काय वापरलेले आहे? दार. आता दार हे पत्नीसाठी समर्पण असं नाव आहे. का? तर बघा, दार कसं रक्षण करते? आपल्या घराचं. पत्नी कसं करते? संसाराचं. म्हणजे पूर्वी संपूर्ण घराचं रक्षण करणारी जी स्त्री आहे तिच्यासाठी दार शिकवला. पण नंतरच्या काळात दार बदलत बदलत आज आपल्या घराला आला तो शब्द. जे लोक घराचं रक्षण करत राहण्यासाठी दार, तो पत्नीचा शब्द बदलत गेला. जशी भाषा बदलते तसं लोकांमध्ये लोक बदलत जातात आणि भाषा सुद्धा बदलत, अर्थ पण बदलत जातात. आता अजूनही आपण थोडासा शब्दाचे अर्थ घ्या, माझा विषय नंतर बोलतो. आता तुम्हाला समजलं पाहिजे की कसे बदलत जातात शब्द. तुम्हाला एक म्हण माहिती आहे ना? एक म्हण तुम्हाला सांगा. धोबी का कुत्ता ना घर का. बरोबर, तुम्हाला माहिती आहे तर बोला ना. ऐक म्हणजे आता आपण मराठी अर्थ केलं तर काय होईल? धोब्याचा कुत्रा है ना घरातला ना घाट कशाला करतात? जिथे कपडे धुतात त्या ठिकाणी. मग धोब्याचा कुत्रा असेल तर तो धोब्याबरोबर घाटावर जाणार की नाही? आणि कपडे धुवून घरी येणार की येईल की नाही? का नाही येणार? मग ही म्हणलेला अर्थ लागतो ना काही नाही. मग लोकांनी म्हण कशी येईल? लोकांना माहित नाही म्हण कशी होती नेमकी. मग कशी होती? धोबी का कुत्ता. काय होतं? कुत्ता ना घर का नाही घाट. कुत्ता म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आता आपल्याला वॉशिंग मशीन आहे. पूर्वी लोक डोक्यात निघून कपडे धुवत होते आहे ना, त्याला म्हणतात कुत्ता. ज्या कुत्त्याने तो लोकांचे कपडे धुतो, त्याच्यावर पोट घालतो, तो काय करतो? घरी येऊ येत नाही आणि तिथे कपडे धुतो. तिला पण ठेवत नाही का? तिथून कोणतरी नाही कुठे ठेवतो? आजूबाजू कुठल्या तरी जागी ठेवत असेल. एवढं वजन कोण घेऊन देणार आहे? आणि म्हणून बदलत बदलत कशामध्ये गेल्या हे सांगण्यासाठी मला एक उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत की शब्द बदलतात. किंवा इकडे आता मला बोलीमध्ये मी इतर भाषेत बोललो असतो, पण मी एक शब्द समजा मी 28 मार्गावर बोललो असतो तर म्हणजे 28 मार्गाचे एकच तुम्हाला माझं प्रवचन झालं असतं. बाकीचा काय समजलाच नसणार. 8 मार्ग सांगायला लागतील. नाहीतर 8 दिवस मला तुमचे माझी प्रवचन केलं तर तुम्हाला 28 मार्ग समजेल. मी सर्वे दृष्टी सांगितलं तर तुम्हाला काय समजणार? सर्वे दृष्टी बस समजा. सर्वे दृष्टी म्हणजे नेमकं काय ते स्पष्टीकरण करून तोपर्यंत तुम्हाला सांगणार नाही, तोपर्यंत आपल्याला काय समजणार नाही. देशातला एक गाथा म्हटली, आपण ते गाथेचं थोडंसं बोलूया. लग्नामध्ये जेव्हा 2 हात देतात आहे ना, बोलली नवरा नवरीला 2 हात देतात आणि बौद्धविधी करणारे जे बौद्धाच्या ते काय म्हणतात? आता तुम्हाला आम्ही महामंगल ऐकवतो आणि ते महामंगल म्हणतात. त्याच्यासाठी म्हणतात बोलतो माता तिथून कोणाने पुत्र दार सलंगो अना कुलास कमंता एकच मंगल उत्तम. काय आहे सांगा तुम्हाला? म्हणजे कुणाला समजलं नाही का? काही नाही समजलं. हे जर आपल्या बाहेर समजत असतं तर लोकांना काहीतरी बदल, परत ते नाही समजलं
येऊन बसली पाहिजे. बिहारात मग ते काय म्हणतात ते तरी आम्हाला सांगा. त्याचा अर्थ सांगितला तर कळणार ना. त्याचा अर्थ होतो आई वडिलांची सेवा करा, बायको मुलांचा सांभाळ करा आणि मुला राहायला म्हणजे काय इकडून तिकडून पैसे कुठं काय नाही करून नसतं, मुला राहायला करू नका. हे जीवनात उत्तम मंगळ आहे. हे चांगलं आहे. हे जर लोकांना समजलं तर लोकांनी ऐकायला मागणारच नाही. पुन्हा आहे दानवत धर्मचारी यात दानवत संघ अनवद्दान कमाने येतर मंगल दान करा, धर्मचारी करा आणि नाटकांची म्हणजे नाटक कोण आहे? नवऱ्यासाठी बायकोच्या बाजूने लोक आहेत ते सर्व नाटक असतात आणि बायकोसाठी नवऱ्याच्या बाजूला जे नातेवाईक असतात ते सगळे नातेवाईक असतात. तर अशा रूपाचं हे जर आपल्याला समजलं तर आपण समज. पण आपली भाषा मराठी आहे आणि आपला धर्म कशामध्ये आहे? पालीमध्ये आहे. पण जरी असं असलं तरी मराठी लोक म्हणजे मराठी मुस्लिम लोक त्यांची भाषा शिकतात की नाही आणि ते आपलं पुराण समजून घेतात. मग आपल्या लोकांनी सुद्धा आपली भाषा कमीत कमी माझं मत आहे की आपली मुलं जन्माला आल्यानंतर त्याची नावं तरी पालीमध्ये ठेवा ना. नावं ठेवायला काय करायचं? तुम्ही स्वतः विचार नसेल की विचार ते बोलायचं नाव काय ठेवायला पाहिजे? नावाचा अर्थ असतात. पण ते नावाचे अर्थ असले तर माणसाला वाटेल कधीतरी तो माझं असं नाव आहे तो बदलायचा प्रयत्न करेल. नावाचे अर्थ आहे अर्थात पालीमध्ये असतं पुढे हे नाव कशामध्ये ठेवलेलं आहे? माझ्या सोडीचं नाव पालिका. रत्नागिरीमध्ये गेली तिला शिक्षण पालिका म्हणजे काय ते मला माहिती माझ्या त्यांनी मला फोन केला पालिका म्हणजे काय. पालिका म्हणजे जिथं आपण पालन करतो अशी तत्व पालिका आहे. तर हा सोडून त्यांना तर पालिकाचा अर्थ ज्याचं आपण पालन केलं पाहिजे जीवन आपलं सांगण्यावर अशा तत्वानं पालिका परिपूर्ण पालन करतात. तर माझा आजचा विषय आहे शिगारचूत. तुम्ही सर्वांनी शिगारचूत ऐकले का? ऐकलं असेल ना. पण प्रत्येकाचं सांगण्याची पद्धत वेगळी आहे की नाही. मी ऐकलं असलं तरी ऐकत नाही मला म्हणायचं, पण मी सांगतो तसं तुम्ही ऐकलं नसेल असं माझी खात्री आहे. कारण काय म्हणजे ते नंतर सांगितलं त्यांनी तो नंतरचा भाग पहिला घेणार. तर मला वाटतं की हे जे सूत आहे म्हणजे कोणती पण गोष्ट असतो मी ती 3 भागात सांगतो. एका भागात लोकांना समजणार नाही. स्पष्ट करायचं असेल तर त्याला खूप उशीर लागतो म्हणजे आपले लोक बिहारात काय येत नाही आणि ऐकायला बसत नाही. कोणत्या कार्यक्रमात स्वतःच्या घरी कार्यक्रम ठीक नाही. फक्त आपल्याकडे कार्यक्रम कोणते असतात? वडिलांमध्ये बारसं आणि लग्न. ते सुद्धा लग्न हॉलमध्ये, बारसं पण हॉलमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा हॉलमध्ये. स्वतःच्या घरी काही कार्यक्रम नाही. त्यामुळे आपल्याकडे कोणतेही संस्कार घरात घडत नाही. आपल्या घरात तुम्ही पूजा घेतली पाहिजे. पूजेचा अर्थ अशी पूजा नाही, पूजेचा अर्थ पण नाही पूजा पण पूजेली आनंद सेवनात बालानंद पंडितानंद सेवनात पूजा पण पूजेली आनंद येतात मंगल उत्तम आहे. पूजा करा तर कुणाची पूजा करायला असते जे चांगले लोक आहे. पूजा करणं म्हणजे चांगल्या लोकांच्या आचरणाची त्यांच्या विचाराचं आचरण करणं म्हणजे पूजा. पूजा म्हणजे आचारावरचे वेगवेगळ्या पूजा म्हणून नाही होत धर्मामध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. आता हा जो शिगार नावाचा जो मुलगा आहे त्याची मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं सर्व लोकांनी या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. कारण जी गोष्ट ज्यांना सांगायची आहे ती तरुण मुलं इथं नाही. मागच्या वेळेस गुरुजींनी सांगितलं ते स्त्रियांसाठी सांगितलं. आता हा माझा विषय आहे तो पुरुषांसाठी आहे. पुरुष ते नाही. मागच्या वेळेस ते स्त्रियांसाठी. पण लक्षात ठेवा भगवान बुद्धांनी पुरुषांना जे सांगितलेलं आहे ते स्त्रियांना सांगितलेलं आहे. स्त्रियांसाठी सांगितलेलं आहे ते पुरुषांसाठी. म्हणजे जरी ते पुरुषांसाठी असलं तरी ते स्त्रियांसाठी सुद्धा आहे आणि पुरुषांसाठी आहे. जरी पुरुषांना आता मराठी साथ भारी आपली जर गायक आपण म्हणू. आता काय झालं की नंतरच्या काळामध्ये जेव्हा संस्कृत भाषा आली संस्कृत लोकांनी ते बनवलं. संस्कृत भाषेमध्ये जे बौद्ध धर्माचे नंतर जे भिक्षू झाले त्यांनी संस्कृत भाषेमध्ये भाषा काय झाली त्याने मग संस्कृत भाषेत मग त्यांनी स्वतः लिहिलं. तर सांगायचा उद्देश की या गोष्टी आपल्याकडे लक्षात असणं पाहिजे. तर जो प्रत्येकाला वाटतं म्हणजे तुम्हाला सर्वांना वाटतं माझ्या मुलाला चांगलं पाहिजे, माझ्या मुलीला चांगलं झालं पाहिजे. तसंच राजगृहामध्ये
आनंद भगवान बुद्ध आहे. आणि त्यांनी असा विचार केला काय आहे तर राजगृहामध्ये अत्यंत श्रीमंत मनुष्य राहतात. आता तुम्हाला सर्वांना वाटतं आपली मुलं चांगली शिकले पाहिजे, ऑफिसर झाले पाहिजे, पण मुलांना असं वाटतं की आई कामाला आहे, बीएमसी मध्ये आहे, मला क्रिटिकल मिळेल, त्याची शिकण्याची इच्छा नसते. काही लोक शिकतात नाही आणि चांगल्या नोकऱ्या मिळत असताना सुद्धा जाणून बुजून लोक आपली बीएमसीतच राहतात. म्हणजे साफसफाई खात्यावर त्रास नाही मिळत नाही, थोडे दिवस चांगलं तर काय चालणार नाही, असं तर वर्षभर जातो अजून सांगितले जाते. ते क्लासलाच विचारतात. मी खूप लोकांना विचारलं मुलाला कुठे लागलं, बीकॉम झाला, कुठं लागलं, आपल्याच खात्यात झालं. काय नाही तो क्लास, अरे तू जाऊन क्लासला विचारतो कशाला, जाऊन तिथं जाऊन मला वेटिंग लिस्ट दाखव. मला कोणी तुम्ही स्वतः विचारत का वेटिंग लिस्ट दाखव म्हणून? नाही. क्लासला सांगितलं खूप उशीर होईल, तिकीट बंद होईल म्हणून आपण लागतो. पण क्लास लोक काय करतात, ते वरच्या जातीचे लोक असतात, त्यांना वाटतात खालच्या जातीचे लोक वरचे आमच्या डोक्यावर बसायला अधिकारी लोक म्हणून ते खोटं खोटं सांगतात. या गोष्टीला आपण लक्षात द्यायचं नाही. मी सुद्धा बीएमसी मध्ये कामाला होतो. आता तुम्ही लोकांना सांगा माझी मुलं बीएमसी कामाला, मी माझ्या एका भावाचा मुलगा शिकल्यानंतर त्याला तिकीट दिली, म्हटले तिकीट घे, काम कर, खा, मला विचार पण लोकांना मला काही गरज नाही, मला टेन्शन मिळते, मी कुठे पण फिरेल कसं पण आहे. आणि माझी मुलं दोन्ही पण चांगली आहे, दोन्ही ऑफिसर आहेत, म्हणजे टाइम मॅनेजर आहे, दुसरा प्रोफेशनल डॉक्टर झालेला आहे मोठा. तर सांगण्याचा उद्देश काय, मी पण साफसफाई खात्यात काम करत होतो ना. आपल्या मुलांना आपण जर संस्कार टाकले तरच ती बदलते. मी त्याला पहिला सांगितलं शिकलाच नाही तर नोकरी तुम्हाला देणार, आणि तुम्ही शिकत नसाल तर मी आताच नोकरी सोडून जाईल. मी कुठे पण मला इथं प्रवचन येतं बोलता येतं, मी कुठे पण जाईल प्रवचन करेल, विहारात बसेल आणि मला जेवायला कुठच्या पण गावात भेटेल ना. कुठच्या पण गावात गेलो प्रवचन करायला आला सांगितलं तर आम्ही तुमच्याकडे आलं तुम्ही मला ना आजच्या दिवस मला जेवायला द्याल की नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात जाईल मी, मला पैशाची जरूरत नाही, कारण मी कोणत्या विषयी करतो, मला काय आवश्यकच नाही पैशाची. कोणी येईल बाबा दुसऱ्या गावात जायसाठी जा, आणि मी यासाठीच राहतो की मला पेन्शन मिळेल तर मी जाईल कुठे पण फिरायला, मला काही गरज नाही लोकांनी पैसे माहिती दिले तर सांगण्याचा म्हणजे आपण आपल्या मुलांवर तसाच या बापाला आपल्या मुलाची काळजी लागली तर नसतं माणसाला. त्याच्या मुलाचं नाव होतं सिद्धार्थ, आणि त्याला असं वाटतं की भगवान बुद्धांच्याकडे हा मुलगा गेला पाहिजे, प्रवचन ऐकले पाहिजे, म्हणजे प्रवचन ऐकण्याच्यात बदल होईल. कारण भगवान बुद्धांनी फक्त धम्म सांगितलं तर आर्थिक पण सांगितलेलं आहे. आर्थिक कशामध्ये आहे, कधी कधी धर्माचा अर्थ वेगळा धर्म होतो, कधी कधी त्याचा अर्थ नीतिमत्ता होतो, तसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल, एकच अर्थ पकडायचा नसतो. बहुजन बहुजन सुखाई म्हटलेलं ऐकलं असेल तुम्ही. लोकानुकंपाई अख्खाई, अख्खाई या शब्दाचा आर्थिक होतो. 1000 माझं जवळजवळ बीएमसी मध्ये आमच्याकडे 40,000च्या आसपासच पगार होता. आता जर 80-90,000 पगार झालेला आहे, तर 80,000 आठवून नाही तर ₹1,00,000 पगार आहे. जर तो व्यावहारिक नसेल तर तो काय कामाचा आहे. तो 20-25,000 रुपये घेणारा माणूस पण जर व्यावहारिक असेल तर तो चांगले दिवस जगेल की नाही. म्हणून त्या बापाला असं वाटायचं माझ्या मुलाला भगवान बुद्धांची प्रवचनं ऐकली पाहिजे किंवा इतर ठिकाणी गेलं पाहिजे, आणि त्याला धम्म समजलं तर आपलं जीवन बदलतं. कुठेतरी चुकीच्या मार्गाने पैसे खर्च करणार असं त्यालाच काही तुम्हालाही वाटतं ना, आपल्या सर्वांनाच वाटतं ना. माझ्या मुलानं चांगलं बनलं, माझ्या मुलानं चांगलं राहिलं पाहिजे, मुलीनं चांगलं पाहिजे, ती चांगली बनली पाहिजे, सगळ्यांच्या मुलाला सगळ्यांना जसं त्याला वाटत होतं तुझ्या बापाला तसं ह्यालाही वाटतं. आपल्याच मुलांनी पण वाटतं, पण आपली मुलं काय घ्यायला जात नाही. त्याला वाटतं काय तिथे जाऊन कंटाळलं आणि काय शिकवतात काय माहित नाही. मग तशा सुरुवात हा मुलगा सुद्धा बोलायचा बापाला कशाला मी जाऊ तिकडे, मला काही कळत नाही, मी काय एवढं शिकलो नाही, शिकलोय मला सर्व समजतं व्यवहार. हा मुलगा काही जायला तयार. आणि मग त्याच्या बापाला आता मृत्यूशाही जवळ आला, काय सर्वांना वाटतं ना मेल्यानंतर रडतात ना, तो मारताना काय मला सांगितलंच नाही म्हणून बोलतात की नाही. तसंच तो बाप मारायला आला, टेकला मारायला. आता मुलाला परत जवळ बोलवलं, बाळा आतापर्यंत माझं तू काय ऐकलंच नाहीस. हा श्रीमंत माणूस होता तो, माझं काय ऐकलंच नाहीस, पण आता माझी शेवटची इच्छा तर यायची काय. तुम्हाला ठीक आहे सांगा, तो जर षट दिशेची पूजा करत जा. तुम्ही षट पूजा ऐकली का सर्वांनी? ऐकली सगळ्यांनी नसेल पण कुणाला तरी माहिती असेल ना षट पूजा म्हणजे काय, ऐकली नाही.
पूजा इकडे भैया घालायला येतात असं ऐकलंय ना तुम्ही? आहे ना, ते इकडे जातात समुद्रावर छट पूजा करतात. पण छट पूजा काय म्हणजे त्यांनाही माहित नाही. खरा शब्द होता षट दिशा पूजा. काय शब्द होता? षट दिशा पूजा. तर त्याच्यातला दिशा शब्द गायब झाला. मग मी कसं बोलतो तुम्हाला, शब्द बंद झाला आणि एवढं लांब झालं षट दिशापेक्षा षट पूजाच म्हणा. आणि मग शेवटी राहिलं काय? षट पूजा. आता बुद्ध आणि धम्म तुम्ही जर वाचला असेल तर त्याच्यात अष्टपूजा लिहिलेली आहे. हा जो शिगारनावाचा जो ग्रस्त आहे जीवनाचा शिगारनावाचा सुद्धा आहे, त्याच्यात किती लिहिलेले? अष्टपूजा लिहिलेले आहे. पण भगवान बुद्धांच्या काळात अष्टपूजा नव्हत्या. अष्टदिशा नव्हत्या. 7 दिशांना मानायची त्या काळामध्ये. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वरची दिशा आणि खालची दिशा एवढ्या दिशांना मानायचे पूर्वी. नंतर काय अजून 4 उपदिशा झाल्या आणि आता 10 दिशा झाल्या. पण भगवान बुद्धांच्या काळात एवढ्या नव्हत्या, म्हणून त्या षट दिशा म्हणायची. जर तुम्ही जर नेट चेक करत असाल तर जेव्हा शोधतात तर तुम्हाला त्या काळात भगवान बुद्धांच्या अगोदरच्या 6 आर्याची शिखर भेटली. आता आपल्याला 8 आर्याची चक्र आहे ना, आपण धम्मचक्र बोलतो. 8 आर्याचा आहे, 12 आर्याचा आहे, 24 आर्याचा आहे, सगळी धम्मचक्र आहे. तसं त्या काळात 6 आर्याचं होतं, म्हणजे 6 दांड्याचं होतं. सांगायचं म्हणजे की त्यांनी सांगितलं षट दिशा पूजा करत जा. आणि तुला नाही समजलं तर कुणाला तरी जाणकारला विचार. आता जाणकार म्हणजे काय? तुमच्या त्या मावशी आहे जाणकार, म्हणजे वयोवृद्ध आहे की नाही, त्यांचा अनुभव जास्त आहे. म्हणजे शिकलेल्याला मला म्हणायचं नाही, शिकलेल्याला फक्त माहिती मिळते, अनुभव नाही. अनुभव म्हणजे तुमच्या वर्तणुकीतून अनुभव येत असतो वेगळा. वाचलं म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळाली, पण त्याचा अनुभव आलेला नाही. आणि म्हणून त्या गोष्टीतला त्या माणसाला त्याने काय करतो, त्याला वाटतं काय मला माहित नाही काय, तुझ्या बापाला काय सांगितलं जाणकारला विचार. आणि मग हा जो शिगार नावाचा मुलगा आहे तो त्याचे वडील मृत्यू झाले. आणि मग हा सकाळी काय करायचा? 7 दिशाची पूजा करायची. असं 6 दिशाची पूजा कशी करायचा? 6 दिशामध्ये जायचं गंगेमध्ये. त्या काळात गंगा म्हणजे प्रत्येक नदीला गंगा बोलायची. नदीला पाली भाषेमध्ये गंगा म्हणतात. कुठची पण असो, म्हणजे आता जी गंगा नदी आहे ती नदी नाही, दुसरीकडची पण नदी असेल तिला गंगाच म्हणायचं त्यावेळेला. तर सांगण्याचा उद्देश होतं जाऊन आंघोळ करायचा. आणि आता तुम्ही तो बिहार साईडचा आहे, बिहार साईड म्हटल्यानंतर तुम्ही जर आपण थंडीच्या कालावधीमध्ये वर्षाला संपल्यानंतर भगवान बुद्ध तिकडे गेले असतील तर ते कधी म्हणजे समजा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्येच गेले असतील ना, तर जानेवारी तिकडे खूप थंडी असते. अशा काळात तो सुद्धा थंडीमध्ये जाऊन आंघोळ करायचा आणि पूर्व पश्चिम दिशेमध्ये सोपं काम झालं. फक्त पाया पडायचं. आपल्याला पण काही लोकांना विहारात जाऊन ऐकायला कधी मिळतं, पण काही लोक येतात पाया पडतात लगेच निघून जातात. असे पण लोक आहेत. त्यांना काय त्याचं तर काय वंदन केलं बस झालं माझं काम. तर अशा स्वरूपाचं घराचं बाबासाहेबांचे फोटो असतील तर त्याला हार म्हणजे अगरबत्ती लावून ते एक वेगळं त्यांचं माइंड असतं वेगळ्या प्रकारचं. याची पूजा केली मग आपलं कल्याण झालं. त्यांनी सांगितलेलं आचरण आणलं तर तुमचं कल्याण होईल. त्यांची पूजा करून तुमचं कल्याण होणार नाहीये. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपण आचरणात आणलं तर आपलं कल्याण होईल सर्वांचं. आणि जर तुमचा हार घातला म्हणजे आपलं कल्याण होत नाही. तसंच तुम्ही करायचं. आणि मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध राजगृहामध्ये वर्षापासून त्या राजगृहामध्ये गेले. राजगृहामध्ये गेल्यानंतर काय झालं? आता भगवान बुद्ध जरी ते बुद्ध असतात तरी ते स्वतः पिंडपात मागायला जाते. पिंडपात म्हणजे दान. पिंड या शब्दाचा पाली भाषेमध्ये येतो भात, म्हणजे भोजन. आणि सगळे भिक्षू भगवान बुद्धांचे सकट भात का बोलतात? म्हणजे शिजलेलं अन्न घ्यायचे, सुका अन्न घेत म्हणून त्यांना भिक्षू म्हणाले. भिकारी म्हणजे काय पण धान्य घेतात आहे की ना, म्हणजे तुम्ही काय पण द्या, धान्य घ्या, डाळ घ्या, तांदूळ द्या, गहू द्या, काय पण घ्या, ते लोक भिकारी असतात. हे तसं हे नव्हते. फक्त तुमच्याकडे शिजलेलंच अन्न घ्यायचं म्हणून त्याला म्हणतात पिंडपात. आणि ते घ्यायचं. त्याच्यानंतर या अनेक शब्दांचे कसं अर्थ बदलले, काय म्हणतात तसं. पिंड म्हणजे काय? कुणाला दिला जातं पिंड? मृत्यू माणसाला. म्हणजे भगवान बुद्धांच्या सगळ्या तत्वांची नंतरच्या काळात काय केलंय की ते शब्द बनवले.
नाही ना? काय बनवलं तुझे शब्द? पौर्णिमेला जन्मलेला पोरग्याला काय बोलतात? चोर बोलतात, आहे ना? पौर्णिमेला कोण जन्मलं? भगवान बोलतात. म्हणजे त्याने काय म्हटलं? चोर होणार. हे चोर म्हणजे लोकांच्या नजरा काय असतात त्याच्यावरच नाही. चोर तर म्हटलं तर हा बुद्ध बनणार नाही. त्यांनी बुद्धाला काय केलं? नष्ट केलेलं, म्हणून तसं म्हटलं. पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नका. का? तिथं संबंध असतो किंवा मुंजा असतो. ब्राह्मण मुलगा म्हणतो मेल्यानंतर मुंजा. तुझं माहिती आहे तो प्रत्येकाचे नाव आहे. कोणत्या जातीचा कोण मेला, मुसलमान मेला, खैरी झाला, हे की नाही? असं वेगवेगळं जातीच्या आणि माणसाच्या बाई मेली, विधवा बाई मेली, त्याच्या अगोदरची बाई मेली, तिचा नवरा असताना मेली, गरोदर असताना मेली. ते ती भूतांची वेगवेगळी नावं लोकांनी ठेवलेली आहे. कशासाठी बनवलेलं आहे? तर माणसाने पुन्हा बुद्ध बनवू नये म्हणून पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नका असं काही नका. तर हा माणूस गेला पिंपळाच्या झाडाखाली, जर हा बुद्ध झाला तर आमच्यावर परत आमचा जो आम्ही जेवढा कष्ट करून मेहनत करून बौद्ध धर्माला नष्ट केलं तर आमचा परत हा धर्म नष्ट नाही. परत बुद्धदेव असे अनेक मी तुम्हाला याच्यात सांगेन, पण माझा जो मेन विषय तसाच करेल. आणि म्हणून त्या मुलानं म्हणजे त्यांनी काय केलं? अशा स्वरूपाचा तो मुलगा वंदन केलं. भगवान बुद्ध गेले, त्याच्या घरी पण गेले. तर त्याच्या घरी भगवान बुद्धांचे जे शिष्य गेल्यानंतर त्यांना कळलं की मुलगा इथं नाही, तो मुलगा नदीवर गेलेला असा अनुभव आहे. आणि मग भगवान बुद्धांचे शिष्य आहेत म्हणजे त्या घरी जातात दान मागायसाठी. तर तो नाही गेला, तो नदीवर अंघोळ करायला जातो. तो नाही गेला म्हणून विष्णू कधी काय कुणाला बोलत नाही. विष्णू तुमच्या जवळच्या तुम्हाला ना त्याने आवाज पण करायचा नाही, काठी पण मारायची नसतं, फक्त उभं राहायचं, तुमचं लक्ष आतून द्यायचं. जसं विष्णू वाटतं नाही, पण आपल्याकडं तसं काय करतात तसं मला वाटत नाही. विष्णूने मला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणायचं नसतं. जे काय असतं ते घ्यायचं असतं. पण मी काय ऐकलं, आज आम्हाला हे आणून द्या, आमच्यासाठी हे बनवा असं म्हटलं तर त्या माणसाला विष्णू म्हणता येत नाहीये. तर सांगण्याचा उद्देश की ते त्या लोकांनी सांगितलं झालं. आपलं आता समजा इथे एखादं कोणतं आपलं माणूस आहे धार्मिक पाहिजे तर कोणतं सांगितलं त्यांच्या घरी बाबा जा म्हणून ते जायचं. तर त्याला कळलं की आपला इथला जो राजगुराचा सर्वश्रेष्ठ जो उपासक होता आपल्याला आम्हाला दान करायचा, मदत करायचं, हेल्प करायचं, त्याचा मुलगा मृत्यू झाला. त्याचा मुलगा सध्या वेगळ्या अवस्थेत वाचतोय. तर कृपा करा आणि त्याच्या मुलावर कृपा करून त्याच्या मुलाला तुम्ही जमा. कारण बाकीचं ऐकणारच नाही. तर भगवान बुद्धाला सांगितलं तुम्हीच जा. भगवान बुद्ध सकाळी किंवा गीताने पुढे गेले, तो आंघोळ करत गेले आणि त्याला विचारलं शिकायला हे काय करतोस? तर म्हणाला मी हे धार्मिक काम करतोय, मी हे धार्मिक काम करतो. तर मला हे धार्मिक काम कसं झालं? तर बोलले माझ्या वडिलांनी मृत्यू सेवेवर असताना मला सांगितलं श्रीराज षट दिशांची पूजा करत जा, म्हणजे 6 दिशांची पूजा करत जा. आणि मग मी ही 6 दिशांची पूजा करतोय. भगवान बुद्ध म्हणाले अरे या 6 दिशा तुम्हाला विचार असतात 6 दिशा कशाला म्हणतात त्या? नाही मला माहिती नाही. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दर्शन उद्या 6 दिशा मला माहिती आहे. पण ते म्हणाले या सगळ्या दिशा याला मानत नाही. बौद्ध धर्मात याला 6 दिशा मानत नाहीये. आणि जो माणूस ग्रंथ जीवनामध्ये राहतो त्याला त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या दिशा आहेत. आता त्याला आमच्याकडे असा आहे तथागत अशा जर दिशा असतील वेगळ्या तर तुम्ही त्या मला सांगा, कृपा करून मला सांगा त्या. म्हणजे त्याची काय झाली ऐकण्याची इच्छा झाली, माझं काही तर चुकलेलं आहे. पण आपले काही चूक मान्यच करत नाही, त्याला ज्ञान देणार. तर आपली चूक मान्य करतो आणि दुसऱ्याला काहीतरी विचारतो, त्याला त्याचे उत्तर मिळतं. आणि मग तुम्हाला मला सांगा काय कसं कोणता दिशा आहे? आता इथं दिशा आहे. लोकांनी मी प्रायव्हेट मार्केटला राहत होतो तेव्हा मी पाहिलं BMC मध्ये तिकडे जायची तेव्हा सकाळ लोक आपली समाजाची लोकच सकाळी यायची लोक पूर्व दिशेला तोंड सुद्धा नाही असं पाणी टाकायचं हात जोड आहे. आता इकडे करत नसते, जुनी माणसं करायची असते मी बघितलं असेल. पण त्यालाही माहित आहे की काय करतात. त्याला वाटतं पूर्व दिशेला पाणी पोहोचवलं झालं. तर आता इथे दिशा आहे. आता या दिशा तुम्ही ऐका. आणि या षट पूजा जर करायची असेल तुम्हाला कुणाला षट पूजा करा बरोबर षट दिशा. आता दिशा काय झालंय षट पूजाच राहिली. तर षट पूजा कशी
कशी केली जाते बौद्ध धर्मामध्ये ते मी तुम्हाला सांगतोय, ते व्यवस्थित आहे. आणि त्याचं जर तशा प्रकारे जर कोण पूजा करत असेल तर त्याला माझा सर्व आणि लोकांनी साधुता देतील असं मला वाटतं. पहिली दिशा आहे. कोणती दिशा आहे पहिली? बोला लवकर. पूर्व दिशा आहे की नाही? पूर्व दिशेला पहिली दिशा काय म्हणतो आपण? कारण सूर्य होतो आणि आपल्याला जग आहे ना सर्व दुनियात. पूर्व दिशा बौद्ध धर्मात तुला म्हणतात म्हणजे आई वडिलांना म्हणतात. पूर्व दिशा म्हणजे काय? आई वडील आहे. ज्या आई वडिलांनी आपलं जन्म दिला म्हणून आपण हे सर्व बघतो आहे की नाही? ज्या आई वडिलांनी जन्मच नाही दिला असं आपण काय बघितलं असतं काय? नाही. आणि म्हणून अशा आई वडिलांची काय करायला पाहिजे? तू सेवा करायला पाहिजे, त्यांना सांभाळ करायला पाहिजे, त्याने योग्य हवं तर दिलं पाहिजे. त्यांची पूजा करणं म्हणजे त्यांना हातपाय पाठणं नाहीये, ते वैविध्य होत आहे. आता इथे जी लोक आहेत आहे ना, जे चालत होते तेव्हा काही तर खायच असतील, आता ज्यांना पाय नाही जागेवर बसले ते कुठं जाणार आहे खायला? मग त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे तुम्हाला काय आणून देऊ, काय तुझी म्हणजे कशासाठी आहे? आणि त्यांनी तरुण पाणी खाल्लं असेल ना, तुम्हाला पण आणलं असेल ना. पूर्वीच्या स्त्रियांना बघितलं, गावाला जास्त वर्ष राहिलो, 18 वर्षापासून मी गावीच होतो, मी पाहिलंय कुणी काय दिलं एखाद्या कार्यक्रमामध्ये पेढा. आता एवढं त्यावेळेस अख्खा पेढा कोण द्यायचंच नाही, अर्धा पेढा द्यायचा. पण जर आई असेल तर तशीच ठेवायची आणि आपल्या घरी मुलाला घेऊन जायची. इतक्या तऱ्हेनं आईनं आपल्यासाठी दिलंय. मग जी आई आहे आपल्यासाठी करते तर आपलं कर्तव्य नाही का तिच्यासाठी करणं? एखादं लहान मुलं असेल, प्रत्येकाला भरपूर जे आहे प्रत्येकाला लहान मुलं झालेलं असेल आणि एखादी स्त्री आपल्या मुलाला मांडीवर घेतला असेल आणि ती जेवायला बसली असेल आणि त्या मुलांची कधी जेवणावर ती कधी बोलते का मेल्या तुझी गेलीस मला जेवायला उठवलं म्हणून? नाही ना. मग तसंच आपल्या आई वडील जेव्हा होतात, म्हातारे होतात, त्यांचे हातपाय चालत नाही, तर त्यांनी सुद्धा जर तसं घाण केली तर तुमचं कर्तव्य आहे ते करणं साफ. कारण त्यांनी केलेलं आहे तसं आता तुम्हाला काय करायला पाहिजे? तसं केलं. आई मेल्यानंतर, बाप मेल्यानंतर त्यांच्यासाठी फार मोठ्या तऱ्हेनं कार्य केलं पाहिजे, मोठ्या दिलेलं घातलं पाहिजे, लाडवं दिलं पाहिजे. याची काही गरज नाही, ते नका करू. जिवंत असं त्यांच्यासाठी काय होते? तर असं त्यांनी सांगितलं की आई तुझ्या वडिलांनी सांगितलं ही पूजा करायला सांगितली. आई वडिलांची पूजा करून म्हणजे काय? अशा स्वरूपाचं आई वडिलांची सेवा केली ती पूजा होते. याला म्हणतात पूर्व दिशेची पूजा आहे. कारण पूर्व दिशा म्हणजे आई वडिलांनी जन्म केलेलं. काय लोक म्हणतात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय कमवलं? काय? अरे तू जन्म दिला तू कमवणार का? तुला काय झालं कमवायला? म्हणजे तुझी मुलं म्हणणार नाही तुम्हाला काय कमवलं नाही. तुझ्या आई वडिलांनी कमवलं पाहिजे असं नाही. आई वडिलांनी जरी कमवलं नाही तरी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण शिकू शकलो, सर्व करू शकलो, या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. मग आई वडील मुलासाठी काय करतात? लहानपणी त्याला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात, चांगला जाण्याचा प्रयत्न करतात आणि चांगलं शिकून माझा मुलगा चांगला होईल याची इच्छा करतात. आणि मग म्हणून आपलं कर्तव्य असं आई वडिलांच्या प्रती. जर काही मुलं चांगली निघाली नाही, जर मुलं चांगली निघाली नाही तर आई बापाकडे किती पण पैसा एखाद्याचा रूम असतो, त्या मुलाच्या नावावर अगदी बरंच बरेच ते म्हणजे नेलं तर काय, नेल्यानंतर घे तुला, आता मी तुला काही घेणार नाही. म्हणजे जर आपण आई वडिलांनी चांगलं झालं तर जिवंतपणे आई वडील सर्व आपल्यासाठी अधिक करतात. ते म्हणत माझा मुलगा चांगला आहे, तो सर्व चांगलं करू शकेल. आणि म्हणून जेव्हा आपण आई वडिलांची सेवा करतो तेव्हा आई वडिलांची आपण प्रति घ्यायला म्हणतात पूर्व दिशी पूजा. कुणाला करायचं असेल अशा प्रकारची पूजा केली पाहिजे. त्यानंतर आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेची पूजा करणं म्हणजे काय करणं? पश्चिम दिशा म्हणजे बायको. आता याच्यात पुरुष लोक आहेच नाही म्हणजे बायकोसाठी नवरा आहे की नाही. मी तुम्हाला इकडे सांगितलं ना तसं मुलीसाठी सुद्धा आहे, मुलाचं आहे, मुलीला सुद्धा तशा स्वरूपाचं करायला पाहिजे. आणि म्हणून इथे मुलगी म्हणजे ज्या दिवशी पश्चिम दिशा म्हणजे पत्नी आहे. पत्नीसाठी काय करायला पाहिजे? पत्नी पूजा करणं म्हणजे पत्नी आनंदी कशी राहील, सुखी कशी राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. ती सुखी राहिली पाहिजे, ती आनंदी राहिली पाहिजे, ती 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 इतकी आनंदी राहील ती कशी, त्यासाठी तुझ्या जेवढी लोक लागणार म्हणजे तुझं येते पण ती इतकं चांगली राहील की काळजी घेणार.
विचारपूस करणं. आपण कधीच विचारत नाही, काय घरी असेल तरी पण आपण तिला काही विचारत नाही. तसं न करताना तिची काळजी घेणं, तिला हवं नको तर लिहिणं, ती व्यवस्थितपणे काळजी करून घेणं, या म्हणतात पूर्व दिशेची पूजा. आणि अशी आपण जर पूर्व दिशेची पूजा केली तर ती पत्नी काय करते, आपल्या आई बाबांची सेवा करते, त्याला वेळेवर भाकरी चपाती देते, नवऱ्याला लवकर उठून चांगल्या त्याची काळजी घेते. अशा स्वरूपाची आपण जर पूजा केली तर बायको सुद्धा आपली पूजा करते. म्हणजे वेगळ्या तऱ्हेची पूजा मी म्हणणार नाहीये. बौद्ध धर्म हा वेगळ्या प्रकारचा आहे. तुम्ही एकमेकाशी जसं तुम्हाला सर्व लोकांनी बघितलं त्याच्याकडे स्पष्टीकरण करेल. अशोक चक्र सर्वांनी पाहिलं आहे. सर्वांनी अशोक किती आल्या 24 आले असतात. 24 आले का असतात वेगळ्या एक सोडून द्या, पण मी वेगळ्या पद्धती सांगतो. त्याचे अनेक अर्थ आहे. मग दिवसाची 24 तास पण काही लोक सांगतात, पण ते खरं धर्म आहे. त्याला प्रतिज्ञ समुत्पाद आहे. प्रतिज्ञ समुत्पादनाच्या 12 लोक आणि प्रतिलोम अशा स्वरूपाचं ते धर्मशिकवण आहे. पण आपल्याला त्याचा वेगळा आपण त्याला 24 आले काय आहे तर ती रथाची 2 चाक आहे. एका रथाला 2 चाक असतात ना, एकच चाक असतं. रथमध्ये बैलगाडी जर बघितली असेल ना तरी पण तुम्हाला समजत नाही समजणार, पण बैलगाडी तरी समजेल. घोडागाडी सुद्धा समजेल तुम्हाला, आहे की नाही. घोडागाडी पण बघायला भेटते आजपर्यंत आहे, आणि बैलगाड्या पण अजून नाही. काही दिवसांनी तर दिसणार नाही. लोकांना सांगायला तरी चित्रामध्ये या घोडागाडी बोलतात म्हणून. तर सांगण्याचा उद्देश की एका चाकाला 12 आले असतात आणि दुसऱ्याला 12 असतात. 12 म्हणजे 24 असतात. त्याची मी असं काही सांगणार नाही, कारण अर्थ फार वेगळा. आपल्याला एकच थोडासा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे ही 2 चाकच दुसरी दोन्ही चाकं कशी असतात बराबर असतात, आहे की नाही. म्हणजे एक चाक पत्नी आहे आणि एक चाक कोण आहे पती आहे. जेव्हा 2 चाकं एका व्यवस्थित चालतात तेव्हा त्यांचा संसारिक जीवन काय होतं, सुखाचं होतं. जरी व्यवस्थित नसतील तर त्यांचं जीवन सुखाचं आनंदाचं चालतं. आणि म्हणून एकमेकाला समजून घ्यायचं असतं. वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची लागते. कधी कधी काय होतं, थोडंसं एक उदाहरण सांगते मी. तरी पण भांडणं का होतात घरात. कधी कधी असं होतं, आपल्याकडे तर होत नाही पण बाकीच्या ठिकाणी बघा कसं होतं ते, की नवीन लग्न झालेलं आहे. नवीन ज्यांचं लग्न झालेलं आहे, पूर्वीच्या लोकांचं काही सांगणार नाही. आता जी परिस्थिती वेगळी आहे ती सांगते मी तुम्हाला. नवीन लग्न झालेलं आहे, मग नवरा कामाला निघाला असेल, ऑफिसला निघाला असेल तर लगेच बायको सकाळी डबा बिबा बनवून त्याला देते. जाताना दरवाजात पण जाते, आहे की नाही. आणि त्याला हे करते. परत तो खाली गेल्यानंतर पण आकाशीवर पण बोलतो. नाही खरं आहे ते काय मला माहिती, पण खरं आहे पाहिलेलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. परंतु गाडी परत दादा बोलते. मग अशा सुरुवाती की तो सुद्धा कामात गेला की विचारतो, तो माझी वाट बघत असतो. मग तिकडे मित्रमंडळी गेली खाण्यात तो लवकर लवकर घरी पळत येतो. घरी येतो, बायको आल्यानंतर डबा घेते, त्याला पाणी बिणी घेते, सर्व व्यवस्थित त्याच्याशी चांगली राहते. आणि मग असे गेले दिवस. आता त्याची पत्नी झाली, त्याला एक मूल झालं, मुलगी किंवा मुलगा समजा मूल झालं. आता मूल झाल्यानंतर काय करायची, मुलगी मूल झालेला आहे, काय गेले आपण तर सांगायचं तुम्ही सांगतो. मेन असं आहे की मुलगी झाल्यानंतर काय करायचं, मूल झाले का. आता त्या मुलाला घेऊन बसली ती मांडीवरती. नवरा आलाय, काय बोलली, जा पाणी घ्या. तो पण तुला पाणी घेतो, जेवण घेतो. बायको त्याच्याकडे बघतच नाही. हा बोलतो मी घरी जाऊन तरी काय करू, बायको तर माझ्याकडे बघतच नाही, बोलत पण नाही. आता तू काय करतो, त्याची जर मोठी काम असेल, मोठी असेल तर तो ओव्हरटाईम करतो. नसेल तर एखाद्या वेळेस वाटतो बाबा आता मला मूल झालंय, मुलगी झाले, आता ह्याच्या पुढच्या शिक्षणात आहे. पण तो काहीतरी अजून पार्ट टाइम काम करत असेल किंवा अजून काही जॉब करत असेल किंवा चांगल्या लोकांमध्ये बसतो आपण म्हणूया. पण बायको इकडे घरी जाऊन बसते, माझा नवरा 4 वाजता यायचा, 5 वाजता हंडी येत नाही, 6 वाजता येत नाही. तिला वाटतं काहीतरी नवरा लढतो नाही करत नाही. पण ती सगळं कधी बोलत नाही. काय करते, जोर खंडी आपटतात, पोराला मारणार आहे ना, तो सगळा राग त्या पोरावर आहे. पण हे जर त्यांचं समंजसपणे
म्हणजे असं काय विचार करते पहिला नवरा मला काकाकडे न्यायचा मामीकडे न्यायचं म्हणजे जे लग्न झालं तेव्हा आता तर कुठंच नेत नाही म्हणजे तिच्या विचाराला चुकीचा विचार करते ना चुकीचा विचार घ्यायला पाहिजे तेच जर त्यांनी दोघांनी बसून गेलं असतं विचारपूस केला असतं तर त्यांची भांडण झाली असते का नाही झाले काही समजून गेलं नाही दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं त्याने सुद्धा सांगितलं असतं विचारलं असतं सांगितलं असतं तर घरामध्ये वातावरण काय बिघडतं ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे बौद्ध लोकांनी या गोष्टीला लक्षात घेतलं म्हणजे आपण काय करायला पाहिजे म्हणून पश्चिम देशाची पूजा करताना पत्नीला नवऱ्याला नवऱ्याने पत्नीची काळजी घेतली पाहिजे एकमेकांची जीवनाची काळजी घेतली पाहिजे तो जर कामाला लवकर जात असेल तर त्याला जेवण द्या चपाती द्या आजकाल अतिरिक्त खायचं जेवण खराब आहे ते तर पुढं आता मी तिथे मला वाटतं म्हणून उभा राहून बघितलं वडापाव खाल्ला असं मला वाटतं बघितलं वरून ते पूर्ण ते जळून पुढं झळलेलं म्हणजे अशा जळलेल्या कामामध्ये जर भूक लागली तर माणूस खाणारच ना त्याचं आयुष्य फार कमी होईल आणि म्हणून थोडासा त्रास घेऊन तुम्ही त्याला व्यवस्थित चपाती वगैरे द्या तर या गोष्टीमध्ये आपण जर केलं तर जे आहे कसली काय सांगितलं पश्चिम देशाची पूजा करणं म्हणजे अशा स्वरूपाची काही केली जाते पूजा त्यानंतर त्यांनी सांगितलं दक्षिण दिशा म्हणजे कोण आहे ते आपले गुरु म्हणजे आता समजा ती बुद्धी आली तुम्हाला कुठं रस्त्याकडे देवी म्हटलं तर काय बिघडणार आहे का नाही असं स्वरूपाचं वंदन केलं एखाद्याला तर त्यांनीपणा होत नाही ज्येष्ठ बाई असेल जर स्त्री असेल तर तिला पुरुष असेल तर त्याला जय भीम करा कसं आहे बरं आहे का तर त्यांना बरं वाटतं थोडं माझी विचारपूस केली कोणतरी विचारपूस करतं त्याला थोडासा त्यांच्या मानसिक मनाला आनंद आहे तर अशा लोक आपल्या घरात आले समजा मी भरपूर लोक म्हणजे मी कष्टम पण बोलतो एखाद्या घरी कार्यक्रम असेल आणि तुम्ही बौद्धाचार्याने बोलवला तर तो बसवायला म्हटलं त्याला पण विचारित पण द्यायचे हाय आला नाही पैसे देणार नाही त्याला मग जसं काही मुलं नाही तरी पण बसलेलं आहे आणि पण ते आपले धार्मिक गुरु आहे त्याचा आदर करा त्याचा सन्मान करा ही करतच नाही तर ही परिस्थिती आहे दक्षिण दिशेची पूजा करताना जो आपले गुरु आहे जे आपले आदर्श आहे जे आपले वडील झाले आहे तुमच्याकडे पंचायत चालते तुमचं सर्व कामं करतात ना सगळ्या तर असा एखादा चांगला कार्यक्रम असेल तर त्याला त्याचा आदर करणे हे करायला पाहिजे याला म्हणतात दक्षिण दिशेची पूजा करणं त्यानंतर आली उत्तर दिशा आता ही मोठी कशी आहे उत्तर दिशा म्हणजे आपले नातेवाईक मित्र नातेवाईक म्हणजे कोण बायकोच्या बाजूनं नवऱ्याचं सांगितलं तुम्हाला पुढे जे नवऱ्याचे आई बाप ते माझे आई बाप असं समजून बायकोने करायला पाहिजे आणि कारण त्याचे आई बाप नसतं तर नवरा मिळाला असं का तुम्हाला काय लोक बोलतात आई आम्हाला एकटाच पाहिजे अरे एकटाच नवरा तुम्हाला मिळत तर रस्ता होता बघा ते एकटाच असतं त्याला आई बाप कोणी नाही त्याला पाहिजे ना आई बापाची एकटाच असायचे ते बघितलं पाहिजे आई बापाला त्याच्या आई बापाला बघितलं तर कधी कधी स्त्रिया असं म्हणतात की माझा नवरा माझ्या आईला चांगलं म्हणत नाही माझ्या बापाला चांगलं म्हणत नाही माझ्या बहिणीला चांगलं म्हणत नाही आपण नवरा पण म्हणत असेल ना माझ्या आईलाही बघत नाही माझ्या बापालाही बघत नाही माझ्या बहिणीला चांगली म्हणत नाही माझ्या भावाला चांगली म्हणत नाही म्हणजे हिच्या कशाला असं होता का बायकोची जी नातेवाईक आहे ते सुद्धा आपलेच नातेवाईक आहे आणि स्त्रियांनी सुद्धा नवऱ्याची स्त्री नातेवाईक जी मंडळी आहे ती सुद्धा माझीच नातेवाईक मंडळी आहे असं जर तुम्ही म्हणून आला तर तुमचं स्वतःचं जीवन तुम्ही जगू शकता पूजा करणं म्हणजे त्यानंतर त्यांच्या आरती करणं नाही तर अशा स्वरूपाची उपवास करणं त्यांना येऊन जाऊ कधी कधी असं म्हणतात आई वडील जेवतच नाही कधी म्हटलं तर म्हणजे एखादा माझ्या आई वडील जेवतो मी कशी पूजा करू असंही म्हणण्याची शक्यता आहे त्या लोकांना असं बोलण्याचं उलट असं आहे कारण तुझे आई वडील जिवंत नाही नसले त्याची नातेवाईक येतात आई वडिलांच्या नावाने एखाद्या घराला दान करा एखाद्या शाळेला दान करा एखाद्या मुलाला एखाद्या शाळेत गरीब मुलगा असेल तर दान करा पुस्तकं द्या काहीतरी करू शकतो आई वडिलांच्या नावानं आई वडिलांची म्हणजे अशा स्वरूपाची केली जाते त्यानंतर आई उत्तर दिशेची जर तुम्हाला सांगितलं उत्तर दिशेने सगळे नातेवाईक आता म्हणजे आपल्याकडे आजच्या दिवसाचं महत्व सांगितलं नाही मला पण सोडून जाते मेन आता काही दिवसांनी येणार आहे पौर्णिमा येणं पौर्णिमा राष्ट्रीय पौर्णिमा येणार आपल्या
आपल्याकडे एकदा आपले सण आले कुठे पण वाटा भरून जातो. जे आपलं आहे ते आपल्याला या भानगडीत पडायचं नाही. बाबासाहेबांनी हजारो सण काढून टाकले. थोडे सण साजरे करायचे. सर्वे जरी आपले असते तरी आपण त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आता काय येणार थोडी दिवस घेणार राखी करून. मग आता सांगा राखी तुम्ही ज्याला बांधणार तो तुमचा भाव आहे बरोबर की नाही. जर राखी ज्याला बांधणार नाही तो तुमचा कोण आहे. कोणाला उत्तर नाही द्यायचं. हे पुढं टिंगल टवाली करतात ना त्याचं काय म्हणणं आहे ते ही बांधली एक म्हणजे काय नाही. बाकीकडे मी बहिणीचा व्हिडिओ बनवून बघणार नाही. राखी न बांधताना सुद्धा बहिणीचा दृष्टिकोन लागतो. आपण सर्व एक म्हणतो ना त्यासाठी सगळ्याला राख्या बांधत सुद्धा काय नाही. तुमची बहीण बांधण्याची जर कोणतीच नसेल राखी बांधा. राखी बांधल्या घेऊन पडून झालेल्या नाही. राखी बांधली राखीच्या निमित्तानं घरी येतात. पुढे घरी येतात ना राखी बांधणं आणि तुमचं काय विचार पुढे होतात. तर राखीला काही भूक नाही. बौद्ध लोकांनी या बांधणीत काय करायची गरज नाही. दुसरे लोक करत असते त्याला तो आपल्याला काही घेणं नाही. पण बहीणचं मलाही सांगायचं तर बहीण कधीतरी येते भावाला राखी बांधते आणि कधीतरी वरच्यान भाव सुद्धा बहिणीला एखादी साडी घेऊन येतो माहिती नाही. अशा स्वरूपात असतं का म्हणे कधीतरी वरच्या आठवण करायला भाऊ म्हणता येईल का. कधीतरी वरच्या आठवण करते बहीण म्हणता येईल का नाही. बहिणीला भावाची आठवण नेहमी काढली पाहिजे आणि भावाला बहिणीची आठवण नेहमी काढली पाहिजे. जर भावाची स्थिती चांगली असेल त्याला बहिणीला मदत करता आली पाहिजे आणि बहिणीची चांगली स्थिती चांगली असेल तर त्याला भावाला मदत करता आली असेल. याला या गोष्टी आहेत. आपल्या नातेवाईकांना जर गरीब असेल तर आपल्याला त्याला मदत करता आली पाहिजे आणि नातेवाईकांचा सुद्धा आपल्या दुसऱ्या नातेवाईकांना मदत करता आली. ही आहे उत्तर क्रिया. या उत्तर दिशेची क्रिया अशा स्वरूपात केली जाते. तुम्हाला स्टार्ट कसं समजलेलं आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये अत्यंत श्रीमंत लोक बौद्ध लोक श्रीमंत होते. नंतर कंगाल झाले परिस्थिती बिघडली. असं तुम्हाला माहिती आहे. एखाद्याचं राज्य गेलं की दुसऱ्या राज्यात काय होतं. बंगालचं वातावरण माहिती आहे तुम्हाला पेपरमध्ये ऐकत होतात. इव्हन बघत असाल बंगालचं राज्य ममताचं गेल्यानंतर सुद्धा सगळ्या राजकीय लोकांवरती जबरदस्त हल्ला करतात. त्यांची म्हणजे त्यांची कार्यालय करून टाकले. तसंच बौद्ध लोकांमध्ये जेव्हा बौद्ध लोकांचे राज्य हटले त्यानंतर त्यांचे सर्व आपली सगळी विहार मालमत्ता सर्व बाकीच्या लोकांनी पटकवलेली आहे. आणि म्हणून त्यावेळेस सांगण्याचा उद्देश आता वरची दिशा राहील. वरची दिशा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध. आपण अजून शिवाजी महाराजांना महात्मा फुलेला मानतो. सावित्रीबाईला मानतो. हे सर्व महापुरुष वरच्या दिशेचे आहेत. वरच्या दिशेची पूजा करणं म्हणजे या महापुरुषांनी जे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते सर्व आचरणात काढून त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं याला वरती दिशेची पूजा म्हणतात. एक वरती दिशा आणि एक खालची दिशा. वरच्या दिशेची पूजा करताना आपण त्याने काय सांगायला ऐकायचं नाही. आपलं काय एवढं झाड झालं फुलं झालं झालं समजा आपलं काही काम नाही. जे काय सांगितलेलं आहे बाबासाहेब म्हणतात प्रत्येक बौद्ध माणसाने कमीत कमी रविवार कधी पुढे गेला पाहिजे बुद्ध घ्यायला पाहिजे असं त्यावेळेस म्हणाले. आता त्यावेळेस असं का म्हणाले तर लोकांना नोकऱ्या नव्हत्या चांगल्या. प्रायव्हेट कामाला जायचे. कर्जाच्या खालीवर काम करायचे. मग असा एखादा माणूस दिसे म्हणजे प्रायव्हेटमध्ये तर त्याला कुठे नाही भेटला. रविवारचा एक दिवस आता तर कंटिन्यू रविवार आला नाही. बाबासाहेब दिलेला चांगला याच्यामध्ये असताना तर सांगण्याचा उद्देश अशा स्वरूपात कमीत कमी रविवारीला नका. पण जर तुम्ही गेले तर काही बिघडणार आहे का. जर तुम्ही सगळीकडे बंदिश ठेवून बसला आणि धार्मिक चर्चा केली तिथं बुद्धाने जन्म वाचला व्यवस्थित वाचलं म्हणजे समजतं असं बौद्ध धर्म खूप काय आहे वाचलं असेल पण तुम्ही प्रश्न विचारत त्यामुळे तुम्ही ते समजून घेतलेलं नाही. भगवान बुद्धांच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझं खूप सांगतो. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल ना म्हणजे शुद्धताची खीर दिली भगवान बुद्धांनी खीर खाली नंतर विशाखापट्टणम नदीच्या पात्रात टाकली. ते कुठे गेलं मी ऐकले सांगा मला. उलट दिसले खाली जर टाकलेलं वरती गेलं
पाहिजे होतं, नाही विचारलं. काय सांगितलं त्यांनी? ते भांडण्याचा त्यांनी मोह नाही केला. ते पाणी पूर्ण गोड होतं, पाणी पूर्ण असताना ते सोडल्यानंतर दगडातून तरी परत पाणी यायचं, पुढे जाणार नाही वरती, ते खाली आहे ना, वर नाही जाणार, वरती गेलं आणि मुलीपर्यंत नागायच्या आश्रमाजवळ घराजवळ जाऊन ठेवला. असं काही ना, मी सांगतो नाही, तुमच्याकडे पुस्तक असतं मी सगळे काय बदल होणार आणि तुमच्या जमान्यात खूप ठिकाणी प्रॅक्टिकली करून सांगितलं. तर चमत्कारी कसा झाला हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होता. त्याच्यात तिथं पहिलंच आहे, भगवान बुद्धाने की खाल्ल्यानंतर त्यांना असं वाटलं त्या रात्री त्यांना स्वप्न पडली 5. तुम्ही विचारलं पाहिजे 5 स्वप्न कोणती आहे. तिथे 5 स्वप्न पडले, स्वप्न कोणती आहे विचारलं पाहिजे ना. तुम्ही विचारलंच नाही की तुम्हाला याचं उत्तर कसं मिळेल. तर बौद्ध माणसाला नेहमी कसं असं जागृत असलं पाहिजे. समोरचा माणूस म्हणजे आज मी सुद्धा सांगतोय म्हणून ते खरं म्हणू नका, ते जाऊन बघा आणि मी सांगतो ते परफेक्ट बघा, तुम्ही ते शोधा. पण आम्ही ऐकले त्याचं म्हणून माझं खरं मानायचं नाही. तुम्ही ते शोधा, वाचा आणि ठरवा ते बरोबर आहे की नाही. जर चमत्कारी गोष्टी नाहीये तर या चमत्कारी गोष्टी कशा आल्या, काय त्याचा अर्थ असतो की नाही. मला एवढं जर तुम्हाला सांगितलं बुद्धाची गोष्टी कशामध्ये आहे, कशामध्ये आहे, त्या कमळाचं झाड आहे ना, मग कमळावर भगवान बुद्ध बसले होते काय, मग कमळाला काय दाखवतात असे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेच नाही. जोपर्यंत तुम्ही प्रश्नांची उत्तर घेत नाही तर बुद्धिमान कसं बनणार. तुम्ही लोकांना काय सांगणार, त्याच्यात नाही सांगणार नाही की आमच्या धर्मात असं जाऊन चालेल का, आमच्या धर्मात नाही म्हणून. त्याला एका भिक्षुकानं सांगितलं होतं मोठ्या दिवस, त्याला तो बोलतोय मी एका ब्राह्मणाला विचारलं तू शेती काय ठेवतो. ब्राह्मणाने मला विचारलं तुम्ही डोक्याचे केस काढता का काढता. मी सांगितलं आम्हाला तथागतांनी सांगितलं. हे उत्तर बरोबर आहे. मी म्हटलं कुणी विष्णू बरोबर माहित नाही. अरे डोक्याचे केस काढण्याच्या पाठीमागे आहे. डोक्याचे केस असेल तर माणूस सांगा माझी 4 केस असून झालं पाणी वाटतंय की नाही. म्हणजे काय माणसाला वाटतं सुंदर दिसलं पाहिजे असा त्याचा विचार, म्हणून ते केस काढायचे असतात ना. केस कशासाठी काढायचे, त्याला समजायला थोडंसं कमी होतं. एक दुसरं होतं केसात कोंडा होतो आणि लगेच मग असं करायला लागतं. म्हणजे आपलं चित्त कुठं आहे, जर ध्यानात बसतात तर तुमच्या डोक्यात मन कुठं आलं, डोक्यावर. 2 तुम्हाला तेल लावायला लागतं. तर भिक्षुनात तेल वापरायला बंदी आहे. मग जर तेल वापरायचं नाही, फळी वापरायची नाही, फळीच नाही वापरली तर कोंडा निघणार आहे का, नाही निघणार. मग काय होणार, कुवा होणार मग त्याच्या डोक्यात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं केसाचे डोक्याचे केस काढून टाका. त्यांनी सांगितलं भगवान बुद्ध, आणि काय सांगितलं ते सांगा तुम्ही. बौद्ध माणसाला ते कारण पाहिजे, काय नाही करायचंय. तुम्ही असं सोडून चालत नाही. बुद्ध धर्म जेव्हा आपण वाचतो त्याच्यात अनेक चमत्कारी गोष्टी आहेत. ते काय मला एकच उदाहरण सांगणार नाही कारण माझ्याकडे वेळ नाही तेवढा. कमळाच्या झाडात, कमळ कुठे येते जन्माला, तलावात पाण्यामध्ये असतं. पण तुम्ही कमळ बघा, कमळाची फुलं विकत घेताना किंवा चिखल लागलेलं असतं का, पाकळ्यांना पाणी लागलेलं असतं का, हे घेतात ते सोडून द्या. म्हणजे कमळ काढताना त्याला पाणी नसतं आणि चिखल नसतं. याच्यातनं एक आपल्याला शिकवण मिळते. काय शिकवण मिळते, तुमच्या आजूबाजूला लोक कसे आहेत याच्यात विचार करू तुम्ही चांगला राहायचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणजे काय झालं, कमळ कसं शुद्धतेचं जीवन जगतं. कमळ शुद्ध ना, त्याला चिखल हात लागत नाही. मग तुमच्या आजूबाजूचे लोक जरी वाईट असते, दारू पिणारे असते, वाईट असते, चुकीचं काम करणार, भांडणार, भांडखोर कशात, पण तुम्ही त्यांच्यासारखं होता कामा नाही. तुम्ही नेहमी कमळासारखं शुद्धतेचं जीवन जगलं पाहिजे. म्हणून ते दाखवलं प्रतीक आहे.
आपल्या लोकांना या गोष्टी मोठी मोठी प्रवचने मी करत नाही, मी बाय छोटी छोटी करतो, मोठी पण करतो. आता माझे अर्ज पण होणार नाही. मला माहिती जे तुम्हाला आवश्यक आहे ते सांगायची गरज आहे. कारण भारावर बोलणं म्हणजे मी तुम्हाला प्रज्ञाशील करुणा या सांगितलं तर तुम्हाला त्याच्याला करुणा म्हणजे काय ते पण समजायला पाहिजे ना. तुम्हाला लोक येऊन सांगतात की तर देव नाही तर देव शब्द आलेला आहे, विचारला पाहिजे ना. ब्रह्म विशुद्धी तुम्ही बघा ध्यान याना देह विना जितवा लग्नामध्ये बोलतात. माझ्याकडे एक मुलगा होता भरत म्हणून, भरत मकवाला, संगीता ओळखत असेल का? भरत मकवाला तिथे शिवडीमध्ये काम करतो. गुजरात आहे तो, काठीवाडी. आता बोलला अरे झालं काय, मी लग्नाला गेलो आणि तुझ्या देवाला मानत नाही ब्रह्म विष्णूला. मग अरे आता तू बोलतायच्या आणि ब्रह्म म्हणाला कसं नाही? मी म्हटलं ब्रह्म म्हणाला का ब्रह्म म्हणाला? तर तुमचा ब्रह्मच म्हणाला. म्हटलं कदाचित त्याच्या बोलण्यामध्ये ब्रह्म म्हणायला पाहिजे होता, ब्रह्म म्हणाला असेल. आणि ब्रह्म जरी म्हटलं असेल तरी पाली भाषेत बौद्ध धर्मात ब्रह्माचा अर्थ वेगळा आणि ब्राह्मी धर्मात ब्रह्माचा अर्थ. बौद्ध भाषेत काय ब्रह्म होतो माहिती तुम्हाला? ब्रह्म कशाला म्हणतात? करुणा, मुदिता, उपेक्षा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 तत्वांना ब्रह्म म्हणतात. आलं लक्षामध्ये? ब्रह्म म्हणजे जो देव आहे त्याला नाही म्हटलं जात. एकाला नाव दिलं असं याला, या तत्वाला नाव दिलेलं आहे. याचा अर्थ प्रत्यक्ष व्यक्ती काही बनवले असं नाहीये. आणि म्हणून आपल्या लोकांनी त्याच्या पाठीमागचा जर आपण इतिहास समजून घेतला, त्याच्या पाठीमागे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला आत्मधलं काही चुकीचं वाटणार नाही. पण जे आपल्याला माहितीच नाही, मग आपली काय होतं समजा पूर्वीचे पर्व काय बोलले की तुम्ही हजारो जन्मामध्ये जन्म म्हणजे पूर्ण उद्याच्या पूर्वजन्मामध्ये आहे की नाही? पूर्वजन्म म्हणजे काय? पुढचा जन्म म्हणजे कसला होतो? पुढचा जन्म तुम्ही पूर्वजन्मात केलेलं काम, पूर्वजन्मात केलेलं कार्य म्हणजे पूर्वजन्मामध्ये म्हणजे मनुष्य प्रत्येक क्षणात जन्माला येतो आणि प्रत्येक क्षणात मरतो. श्वास घेतो, जिवंत आहे, श्वास सोडतो, मेलेला आहे. जर त्यांनी परत श्वास नाही घेतला तर काय झालं? म्हणजे कालचा दिवस आहे पूर्वजन्म आणि आजचा आणि उद्याच्या भविष्यामध्ये होतो. म्हणजे कालने काही चांगलं काम केलं असतात. म्हणजे समजा आता काल आपण एक उदाहरण आपण सगळे बीएमसी समजा ज्याने पूर्वी बीएमसीत काम केलं चांगलं झालं की त्याला पेन्शन दिलं गेले, ज्याने चांगलं काम केलं त्याला पेन्शन नाही, म्हणजे त्यांचं कार्य चांगलं होतं असं म्हणायला लागेल ना. म्हणजे त्याच्या कार्याचं त्याला एक उदाहरण फक्त सांगितलं, प्रत्यक्ष तसं नाही. म्हणजे जसं आपण चांगलं काम करतो म्हणजे आज चांगल्या पोरांना लोकांनी शिकवलं आहे की नाही? जर आज पोरांना चांगलं शिकवलं तर उद्या भविष्यात त्याची पोरं चांगली होती. याला म्हणतात पूर्वकर्म केलेलाचा फायदा. प्रत्यक्ष पुढचा जन्म माणसाचा आत्मा नसल्या कारणानं जन्म होत काही घटक असतात माणसाचे, ते वेगळे पूर्ण जाता नाही. आता माझा विषय आहे की षट पूजा, शेवटची पूजा आहे. शेवटच्या पूजेला आपण म्हणू शेवटची पूजा म्हणजे खालची पूजा, खाली जंगली पूजा अशी खाली. आता खालची पूजा म्हणजे काय आहे? षट पूजा आपल्यापेक्षा लहान लोक, आपल्यापेक्षा लहान म्हणजे भगवान बुद्धांच्या काळात श्रीमंत आपल्याला त्याच्यावर हजारो नोकर चाकर होते, हजारो नोकर म्हणजे खूपच नोकर चाकर असतात. आणि त्या नोकर चाकरांना लोक कसे पण वाटलं तसे भागवतात. आपल्याकडे अजून नोकर चाकर नाही, पण आता आपल्याकडे काय काय लोकांच्याकडे नोकर आहे की नाही? काय लोकांनी गाड्या घेतल्या, तिकडे ट्रॅव्हल करतात, घरी काहीतरी बाई कामाला असते, भांडी बिंडी घासायला असतात, जेवण बनवायला पण काही लोक ठेवतात असतात आहे की नाही? मग आपण जर स्वतः आपल्या घरात असू तर आपण काय करतो? एखादी चहा प्यालो तर परत आपण धुवून परत, पण बाई काय म्हटल्यानंतर ठेवा धुवल अजून परत प्रत्येक वेळी एक भांडं ती एवढा ढिगारा करून ठेवा, पण ते धुवून घेणार नाही, आपण तिला पगार देतो. पण आपण असं तर करतो ना, तसं नाही करत. याचा अर्थ नोकर चाकरांना आपण कसं समजतो? थर्ड क्लास म्हणजे आपल्यापेक्षा लहान लोकांना, आपल्यापेक्षा लोन आहे. आपला एखादा मुलगा असेल चांगला शिकलेला असेल आणि तो चांगली गोष्ट आपल्याला समजून सांगत असेल तर आपण कसं ऐकलं पाहिजे? आपला मुलगा ज्याला काही कळत मुलगा आहे म्हणून त्याचं ऐकायचं नाही असं होत नाही. मग ते माझ्या मुलाला सांगतो, माझा एक
लगेच या दुकानकडे करायला तो भाड्याने. तर मी आम्ही बोलायला काहीतरी 35% तरी पास कर असं मी बोलायचो. मोठा मुलगा माझ्या भडकला, असं काय बोलताय तुम्ही? 35% केला म्हणजे तो नापास होईल ना. म्हणजे 35% अभ्यास केला तर त्याला 20 पण मार्क मिळणार नाही. तुम्ही 80 नंबर बोला. माझा मुलगा म्हणजे मी म्हटलं सॉरी माझं चुकलं. म्हणजे माझं चुकीचं होतं तर मला सॉरी म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे माझा मुलगा आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, माझा मुलगा आहे म्हणून तो बोलतोय म्हणून मी मोठा आहे, मला जास्त कळतं. पण मी त्याला बोललो सॉरी आहे की मी चुकीचं बोललो. त्यानंतर त्याला मी बोललो तर जास्त मार्क काढलं पाहिजे, 35-35 नाही. तर सांगायचं होतं की आपण आपल्यापेक्षा लहान असेल मुलं जर काय समजावून सांगायचं तर जेवढी काही नाही आहे त्याचं म्हणतो त्या पाठीमाग करू नका, याच्यात जास्त पैसे खर्च करू नका असं सांगत असतं. त्याच्यात ऐका. आम्हाला नाही असं आमच्या आई वडिलांनी करत म्हणून आपण त्या गोष्टी ऐकून घे चांगलं आहे. आणि असं नाही मुलांनी सुद्धा आमच्या सांगितलेलं आपण ऐकायचं नाही आणि शिकलेलं असं नाहीये. त्यांचं पण तुम्ही ऐकलं पाहिजे कारण त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्या पाठीशी असतो. म्हणून ते लहान असतात, आपल्यापेक्षा लहान असेल त्यांचा आपण जर त्यांचा आदर केला तर ते आपल्याला सुद्धा आदरानं वागवतात. आपण त्याचा जर सन्मान नाही केला तर आपल्याला आदित्युलीची भाषा ती वापरतात. तर अशा स्वरूपाची जे आपल्याकडे लोक ताकद असतात ते तुम्ही नायगावचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. नायगाव BDD 5 खूप वर्षापूर्वी तिथे एका माणसाची गाडी होती आणि त्या लोकांना रत्नागिरीला जायचं होतं एका कार्यासाठी. आणि त्यांनी गाडी बघितल्या, तो ड्रायव्हर आला आणि ड्रायव्हरला ते म्हणतात आम्हाला आता घेऊन चल 12 वाजता. ड्रायव्हर बोलला 2 दिवसांनी आलोय, मला झोप आलेली आहे, मी झोपतो आणि सकाळी 4 वाजता तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला कार्यक्रमाला मी पोहोचवतो बरोबर. हे म्हणतात नाही आता आम्हाला घेऊन चल म्हणजे आम्ही सकाळी लवकर 6 वाजता तिथे पोहोचू, थोडा आराम करू, कपडे बदलू आणि मग आम्ही कार्यक्रमाला जाऊ. पुण्यामध्ये त्या कार्यक्रमात जायचं. आता ते ऐकत होतं तो बोला शेतला काय पैसे पाहिजे होते. शेत मला जायला घेऊन आणि पनवेलला 2-4 माणसं गेली. म्हणजे आपण चुकीचं काम केलं तर काय होतं त्याचं आपल्याला. तर त्या माणसाने त्या शेतला पैसे द्यायची सांगितलं जा म्हणून आणि तो सुद्धा गेला, तो वाचला समजा पण बाकीची माणसं गेली ना लोकांच्या आला. म्हणून आपल्या सुद्धा नोकर असते त्यांचा सुद्धा एक बाबासाहेबांचं उदाहरण असतं मी सांगतो. 1956 मध्ये 4 डिसेंबर 1956 तारीख पाहिजे तर तुम्ही करू शकता. बाबासाहेब दिल्लीला होते. बाबासाहेब तेव्हा आजारी. बाबासाहेबांनी चालता येत नव्हतं जास्त. नानकचंद रट्टू नावाचा त्यांचा एक टायपिस्ट होता. टायपिंग करायचं म्हणजे जुन्या टायपिंग तो बाबासाहेबांचं सगळे लेख बाबासाहेबांच्या बुद्धाने जमत त्यांनी टाईप करून दिलेले बाबासाहेबांनी. तर तो त्यांच्या बरोबर होता आणि त्यांचा बंगला होता दिल्लीमध्ये. त्या बंगल्याला तिथे कम वाचली माली होता. त्याचं नाव होतं रामसिंग. तर बाबासाहेबांनी तो रामसिंग काही दिवस दिसला नाही. बाबासाहेब त्याला अरे नानकचंद तुला रामसिंग काही दिसत नाही. तर बाबासाहेब म्हणाला तो रामसिंग बाबासाहेब तो आजारी आहे आणि मला कसं निघत म्हणतो तर मला. बाबासाहेब आजारी असताना त्यांनी एका हातात काठी घेतली आणि नानकचंद रट्टूला खांद्यावर हात टाकून बाबासाहेब लग्नात त्याच्या झोपड्यापर्यंत गेले. आणि तेव्हा बाबासाहेबांना दैवत बोलत नाही अरे माझे देवा तू कसं काय इकडे आला, मी आलो असतो तुझ्याकडे असं म्हणून रामसिंगला खूप रडायला लागला रामसिंग. बाबासाहेब म्हणाले रडू नको, सर्व माणसं मारणार आहे, औषध देतो तर औषध घे. मला हे सांगायचं आहे की बाबासाहेबांनी लोकांना फक्त सांगितलं नसतं आहे ना, त्यांनी प्रत्यक्ष आपल्या कामगाराला जे आपला कामगार मोठा माणूस पण नाहीये त्याच्याकडे जाऊन भेटायचं म्हणून कामगाराला जाऊन बघितलं त्यांनी औषध पाणी लिहून दिलं, त्याची काळजी घेतली. आपण सुद्धा आपल्या कामगारांना आपल्या घरी कामात असतील कामगार असतील तर त्यांना सुद्धा चांगल्या तऱ्हेची शिकवून दिली पाहिजे. अशा स्वरूपाच्या षट दिशा, याला 6 दिशा, 6 प्रकारच्या दिशा आहेत. त्या षट दिशा आहेत. मी सांगितलं आता षट दिशा शब्द काय झाला तुमच्याकडनं गायब झालेला आहे. शब्द काय झाला षट पूजा तेवढा झाला. तर या षट दिशा तुम्हाला समजलेला आहे आणि असं त्याला सांगितलं तर तो खूप आनंदीच राहतो. तो शिकायला वाटतो मुलगा आणि तो इतका खुश झाला की त्याची मनस्थिती ऐकण्याची तयार झाली. कारण धम्म तर पुढे आहे, हे मेन
आणि धम्म ज्याला जे सांगायला पाहिजे तो पुढे आहे. भगवान बुद्ध त्याला म्हणाले असं त्यांची जर एखाद्या माणसाची ऐकण्याचीच तयारी नसेल आणि मी त्याला सांगितलं तर काय समजणार आहे? ज्यांची ऐकण्याची स्थिती नाही. म्हणजे मी एक समजा आम्ही पर्यंत बुद्धला माहिती सर्वांना लग्न लागतं तुमच्या पाठीमागे एक पिंपलाचं झाड रविवारी आम्ही तिकडे बसायचो. एक तिथला म्हणजे माटुंग्याचा एक माणूस नाशिकमध्ये नागपूरचा होता तो. त्याची बायको नागपूरच्या तो इकडचा नाशिक साईड इकडचा होता. पण तिची बायको धार्मिक होती आणि तो धार्मिक. तर ती म्हणायची आमच्या तिथं धार्मिक लोक नाही माझा पोरगा बेकार होईल म्हणून मी इकडे विहारात आहे आणि आम्ही रविवारी तिथं बसायचो. हा नेहमी बायकोला सोडायला निघून जायचा. नेहमी सोडायला निघून जायचा. तर मी म्हटलं का तुम्ही येता तुमचा नवरा येत नाही तर ते नाही. आणि एक विषय आम्ही हे ग्रस्त जीवनाविषयी बोलत नवऱ्यात कसं झालं काय आणि तेवढंच त्याला ऐकलं जाता जाता परत आला आणि मग तिथं वाचला. नंतर पण सांगलंच नाही. म्हणजे तुम्ही जर ऐकलंच नाहीये तर तुम्हाला काय समजणार इथं काय सांगितलं जातं? कमीत कमी ऐकून तरी घ्या. ऐकल्याशिवाय आपल्याला काय समजत नाही. दुसरा विषय जर आपल्याला समजलंच नाही तर त्याचा काय विचार म्हणजे आपण प्रश्न विचार मला हे समजलं नाही ते तुम्ही आम्हाला समजावून सांगा. कोणी असतो जर त्याला समजलं नाही तर तो काय करेल फक्त अभ्यास करेल आणि पुढच्या वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर सांगेल. पण ते सांगेल पण तुम्ही विचारलंच नाही. तुम्हाला समजलं का? हो समजलं आम्हाला. कशाला सांगा? तर असं होता का माने अशा माणसांना बौद्ध म्हणतात येत नाही. ते प्रश्न विचारतात ज्यांना प्रश्न पडतात आणि प्रश्नाची उत्तर विचारतात त्या लोकांना बौद्ध म्हणतात. तुम्ही सर्व विचारलेलं आहे जास्त काय झालं हो तुम्ही सगळं आला आणि ते ऐकलं. मला वाटतं मी आता सांगितलं तुम्हाला शिकायचं मी हे ऐकलं होतं तरी अशा पद्धती सांगितलं मी सर्व ऐकलंय. मला नाही शिकायचं अगोदरचा हा जो आहे हा पाठीमागचा भाग आहे तर मला वाटतं हा महत्वाचा भाग आहे. हे पूर्ण जे मी जे सांगितलं ते दीर्घनिका आहे म्हटलं आहे. दीर्घनिका आहे बुद्ध धर्माचा थोडासा पाठ आहे पण तो अशा स्वरूपाचा नाही. दीर्घनिकामध्ये मी मला सांगितलं तुम्ही सगळी आलात आणि वर्षवासाच्या निमित्तानं वर्षवास फक्त उपासकांसाठी नाहीये. भिक्षुनी धम्म समजून घ्यायसाठी आहे. पण आता आपल्याकडे सरळ होतं उपासन करायचं उपोषण म्हणजे काय? उपास नाही. उपोषण म्हणजे धर्माचं आचरण करणं. या दिवसामध्ये कमीत कमी आचरण करा आणि सर्व लोकांनी नेहमीच या तुम्ही विहारामध्ये बसा आहे चर्चा करा. तर वाईट मी एक उदाहरण सांगतो. मी प्राथमिक मार्केटमध्ये पहिल्यांदा राहायला माझी स्वतःची खोली होती. सगळे लोक बोलायचे आणि तू भाड्याला खोली घे. मी म्हटलं खोली कशी घेऊ? खोली घेतली तर 4,000 हातात टाकून जाईल. त्यावेळेस 4 लाखाची खोली 4,000 हातात टाकला तर पोरांना पैसे कुठून आणून मी त्याला शिकवता येणार नाही मला. तर मी पैसे मागून कुठं आणि पैसे समजा काढलंच करलं तर मी खाऊ काय असं मी खोली घेतली. आणि आज माझ्याकडे 2 खोल्या आहेत. तिसरी माझी स्वतःची एक खोली आहे. 2 मुलांकडे 2 गाड्या आहेत. व्यवस्थित आहे. जर मी त्यावेळेस जर खोली घेतली असती तर मुलाला मला चांगलं शिकवता आलं नसतं. ज्यांनी खोल्या घ्यायच्या तसंच आहे. माझी मुलं तशी नाही. म्हणजे मी सांगण्यात होते ते त्यावेळेस मी असा प्रयत्न केला म्हणून मी तिथे काही लोक यायची बुद्धविहाराला. बुद्धविहारानंतर काय बोलायचं आणि काय हो की बसले ते बनले का बुद्ध जी बुद्धविहाराला जातात त्यांच्याकडे लोकांचा बनण्याचा तुम्ही बुद्ध काही बनायला निघाले असं पण तुम्हाला कोणतरी म्हणत असते. हे सांगतो बाकीचे माणसं म्हणतात जी येत नाही त्याला तुम्ही म्हटलं हा असा बदल करा. म्हटलं काय म्हटलं आम्ही सकाळी संध्याकाळी 7 वाजता बसतो हा आणि 10 वाजता सोडतो. म्हटलं आमचा बीएमसीचा कामगार संध्याकाळी हजेरी गेला संध्याकाळी आंदोलन करतो 6 वाजता खाली येतो. ट्रॅफिक मास्टर तुम्ही गेला असतो तिकडे गेला तिथं मग तू लहान येतो कमी से कमी माझी पाठी लागून ते कसं येऊन तिकडे बसतात त्याच्या दिवसा करतात थोडी शिकतात की परत करून फिरतात. म्हणजे ती झाली एक बाटली झाली. पुन्हा आले ताजवर बसले की परत 50 जाणार फिरायला झाली 1.5 बाटली. आणि रात्री 10 वाजता आता पाणी भरून झालं असं आता 10 वाजता घरी जातात तेव्हा कमी से कमी 2 बाटल्याची दारू प्यायची.
आता आम्ही 5 वाजता सोडवतो. म्हणजे त्यांची जी पाठी वाचवलेली आहे, म्हणजे त्याचा फायदा झाला तो झाला फायदा कुठला झाला. म्हणजे आता त्याचा एवढा फायदा झाला आहे की जास्त दिवस बसतो तर ते सुद्धा आहे. आम्ही असं म्हणतो जबरदस्ती आम्ही जेव्हा सांगतो की नाही ते नुसतं काढून सांगतो. आणि आता जो पुस्तक जे सुद्धा आहे ते शिकार म्हणजे हेच आहे व्यावहारिक जीवनाचं, म्हणजे जे दारू पिण्याचे नुकसानाचे जे आहे ते पुढचं आहे. तर पुन्हा कधी तुम्ही मला वेळ कधी भेटला आणि तुम्हाला वाटतं का तुम्ही पुढचा भाग तुम्हाला नंतर सांगेल. तुम्ही काय मुली मला इथे बरोबर मी ऐकायला सर्वांना धन्यवाद देतो. वर्षा निमित्तानं तुम्हाला सर्वांना तुमचं समजावून तुम्ही मुक्त हे मुक्त तुमचं सर्वांचं कल्याण हो आणि तुम्ही सर्वांना निर्वाण प्राप्त हो. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही, निर्वाण प्राप्त हो. निर्वाण म्हणजे निष्कलंक जीवन, त्याला कोणी जाग लावू शकत नाही. अशा स्वरूपाचं तुमचं निर्वाण पाव आणि तुम्हाला सर्वांना सुखाची झोप मिळावी. जय हिंद, जय जय. साधू साधू साधू.